तुम्हालाही घरी बसून मार्केटसारखे पापड खायचे आहेत का? तर सबस्क्राईब करा प्रतिभा रेसिपीला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. या पापडांना बघा किती छान दिसतात आणि काही मिनिटातच बनतात आणि साहित्य पण आपल्या घरात नेहमीच राहते. बेकिंग सोडा, पापड खार हे काहीच टाकलं नाही तरीसुद्धा पापड किती मस्त फुलतात. मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि लहान चम्मच मीठ टाकणार आहे आणि एकदाच मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. आता 1 वाटी रवा आहे तर 2 वाटी पाणी टाकणार आहे. जास्त पाणी टाकायचं. नंतर याच्यामध्ये बारीक करून कढीपत्ता टाकायचा आहे. तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आता तर थोडी लाल मिरची टाकणार आहे जाडवाली. थोडंसं अर्धा चम्मच जिरं टाकून घेणार आहे. जर तुम्हाला हे काहीच टाकायचे नसेल तर तुम्ही प्लेन पापडसुद्धा बनवू शकता. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये स्टँड ठेवून घेणार आहे. तुम्ही इडली कुकरमध्ये पण करू शकता. आता इथे आपल्याला ज्या साईजचे पापड बनवायचे आहेत तुम्ही त्या साईजचे करू शकता. मी ह्या प्लेट घेतलेल्या आहेत पापड बनवायला. हे मिश्रण या प्लेटवर पसरून घेऊया आणि ठेवून देऊया. हे पापड बनवायला 1 मिनिटसुद्धा लागत नाही. एकीकडे आपण हा पापड तयार होईपर्यंत दुसरी प्लेट रेडी करून घेऊया. हा पापड झालेला आहे, काढून घेऊया. इथं मी एका भांड्यात थंड पाणी ठेवलं आहे. त्या पाण्यात टाकायचं आहे पापड. जर तुम्हाला पापड पाण्यात टाकायचं नसेल तर तुम्ही 1 मिनिटासाठी तसंच ठेवू शकता. पण पाण्यात डीप केल्याने पापड लवकर निघतात आणि टाईम पण कमी लागतो. चाकूच्या मदतीने पापड काढून घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडं पापड काढायला भारी जाईल, नंतर सहज पापड निघतील. पापड काढून झाल्यावर लगेच उन्हात टाकायचे आहे. सगळे पापड करून घेऊया आणि उन्हात वाळायला घेऊया. 2 दिवस चांगले ऊन दाखवायचे आहे. आता पापड चांगले सुकायला टाकले. आणि पापड चांगले वाळलेले सुद्धा आहेत. आता मी पापड तळून दाखवते. तेल चांगले गरम करायचे आहे. नंतर गॅस कमी करायचा आहे. असे पापड तुम्ही पाहिले असेल मार्केटमध्ये खूप कमी स्वस्त भावाने मिळतात. तर मग तुम्ही म्हणसाल मग घरी का मेहनत करायची, पण ते पापड मैद्याचे बनलेले असतात. तर तुम्ही घरी बनवायचे असतील तर या पद्धतीने बनवा. एकदम साफसफाईने घरी बनवणे जास्त चांगलं असते आणि हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.